गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 4 वाजले आहेत आणि मी आंघोळ करून रेडी आहे. मी रेडी का आहे आंघोळ करून त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळातच कळून जाईल की मी कुठं जाणार आहे म्हणून. तर मी चाललो आहे राईडला. माझ्या लुक वरून कळालंच असेल की मी राईडला चाललोय. धुरंधर राईड. कॉलनी मधले सगळं झोपलेले आहेत भाऊ. अरे बाप रे बाप. गुड मॉर्निंग डॉगेश भाई. अंधेरी रात में सुनसान जगह पे एक मिलने जा रहा मेरे दोस्त को, राहुल रॉय. राहुल आल्यानंतर थोड्याफार गप्पा मारल्या आम्ही. त्याला सांगितलं आम्ही कुठं कुठं जाणार आहे. त्याच्यानंतर मी निघलो क्रांती चौकात. तर मी क्रांती चौकात आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सापडत आहे बाकीचे बायकर्स. भाऊ कोण दिसना. ह्या साईडला पण नाही. लय लवकर आलं वाटतंय का मला उल्लू बनवलं कायच काय रे मला तर भाऊ. बघू आता थोड्या वेळ वेट करतो म्हणे. त्याच्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या काय चाललं काय नाही त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना मला शेअर केला. मी वेट करत होतो ऋषीचा. ऋषीभाई मला दिसला. ऋषीभाई काय चाललंय हो. 5:30 वाजता आम्हाला बुलेट स्वतः आला 5:45 असा असतं कुठं भावा. त्याच्यानंतर ऋषीभाईने एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये रूल कसे फॉलो करायचे त्याच्याबद्दल आम्हाला डिस्कशन केलं. थोडा वेळ वेट केला आणखीन कोण येतं की नाही आलं तर आमचं आमचं निघण्यासाठी. आणि आम्ही आता तयार झालो. सुलीबंदरला जाण्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत. तुम्ही बघू शकता मागे किती बायकर्स आहेत आमचे. आता इथून डायरेक्ट थेट सुलीभंजनला जाणार आम्ही. नॉन स्टॉप डायरेक्ट सुलीभंजन. इथं लय भारी वाटलं गाडी चालवायला. एक नंबर. एकदम खतरनाक वाटलं इथं या साईडला गाडी चालवण्यामध्ये. एक छोटस गाव लागलं. खूप छान वाटलं त्या गावामध्ये आम्हाला. थंडी थंडी हवा. सूर्य उगवतोय. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचत आहोत सुलीभजनला. मी खूप जास्त खुश होतो. तिथं पोहोचल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या गाड्या एक एक साईडला लावल्या. ते भारी वाटलं मला. डिसिप्लिन खूप फॉलो करतात धुरंधर मध्ये. हेच तर एकदम बेस्ट आहे. धुरंधरचं एक ब्रीद वाक्य आहे, ब्रदरहूड. जे सर्व एकमेकाला समजून घेतात. हेच बेस्ट आहे याच्यामध्ये. बघा किती थंडी हवा आहे ती. सूर्य उगवत आहे. तुम्हाला दाखवतो आणखी पुढे जाऊन व्ह्यू. सगळे डिस्कशन भेटले रील बनत होते. आपापल्या एन्जॉय करत होते सर्वजण. मी तुम्हाला दाखवतो इकडे गेलो किती भारी वाटतं. एकदम लांब लांब पर्यंत घरे कोणती दिसत नाहीत. मला तर खूप आवडलं. असं वाटतं की रोज यावा पण काम धंदे कोण करणार म्हणून जमत नाही. बघा किती मस्त हवा येते. उंचे उंचे पहाड. एकदम भारी वाटतं का नाही. तुम्हाला पण भारी वाटेल. त्याच्यानंतर आम्ही रील्स काढले गप्पा गोष्टी केल्या. मग निघलो आम्ही. एवढं झाल्यावर आमच्या घरी. ते पण एकदम डिसिप्लिन फॉलो करून सर्व एका रांगेत. त्याला तर म्हणतात धुरंधर रायडर्स. जे डिसिप्लिन फॉलो करतात. ही गोष्ट सर्वात बेस्ट आवडली मला. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो. बाय बाय. कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्की कमेंट मध्ये कळवा. बाय बाय. टेक केअर.